अगदी सर, म्हणजे महाराष्ट्रातच काही सीबीएसई स्कूल्स जे आहेत ते पहिलीपासून त्रिभाषा सूत्राचा अंमलबजावणी करताना पाहायला मिळतात. मराठी शिकवली जाते, हिंदी शिकवली जाते आणि त्यांना इंटरनॅशनल आहेच. त्यामुळे सद्यस्थिती काय आहे ते लक्षात घेऊन विद्यार्थ्यांवर अतिरिक्त दडपण न आणता कशा प्रकारचा फॉर्म्युला करता येईल याचा विचार ही समिती करणार आहे. पण तुम्ही जो व्यापक प्रश्न विचारला होता त्या संदर्भात मला मी असंही सांगू इच्छितो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग हे तंत्रज्ञान जर इतकं प्रभावी असणार आहे भविष्यामध्ये आणि ती काळ्या दगडावरची रेघ आहे, त्यात बदल होणार नाही, तर आपण अशी एखादी भाषा शिकवली जावी का जी प्रस्थापित भाषांपेक्षा वेगळी आहे, परंतु येऊ घातलेल्या आणि निश्चितपणे येऊ घातलेल्या तंत्रज्ञानाशी सुसंगत अशी भाषा आपल्याला काही काढता येईल का आणि त्या भाषेचं शिकवता येईल का आणि ती भाषा कितीपासून शिकवता येईल याचा विचार करणं मला वाटतं की खूप महत्वाचं आहे. हा अतिरिक्त मुद्दा आहे. कदाचित कार्यकक्षेच्या बाहेर जाऊन सुद्धा आम्ही काही सजेशन्स करणार आहोत. कारण माझी एक सजेशन फार महत्वाची आहे की पूर्ण शिक्षण क्षेत्राचं आमूलाग्र परिवर्तन झाल्याशिवाय आपल्याला तरुणोपाय नाही.